आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली। अंकलगीतील तलाठ्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह। सातबारा नोंदीमध्ये आला गेला प्रकार। गट क्रमांक 557 प्रकरणामुळे ग्रामस्थ संतप्त। जत तालुक्यातील अंकलगी येथील तलाठ्याच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सातबारा उतार्यांवरील नोंदींमध्ये सुरू असलेल्या कथित मनमानी कारभारामुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे। एकाच गटात वारंवार नोंद घालणे, ती रद्द करणे आणि पुन्हा नव्याने नोंद चढवणे अशा प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। ग्रामस्थांच्या आरोपानुसार वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सातबारा उतार्यावर नावे चढवणे काढण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे। चिरीमिरी दिली की नोंद होते असा गंभीर आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत असून केवळ नोटीस देऊन किंवा खुलाशावरच प्रशासन समाधान मानणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे अंकलगी येथील गट क्रमांक 557 संदर्भात जतचे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी दिनांक 28 मार्च 2025 रोजी आदेश दिल्याची नोंद आहे। संबंधित प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा आदेश देण्यात आल्याचे सांगितले जाते। मात्र जवळपास 1 वर्ष उलटूनही या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। याच आदेशाला डावलून सातबारा उतार्यावर अन्य नावे नोंद करण्यात आल्याचा आरोप होत असून त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आदेशाची चर्चा सुरू झाल्यानंतरच घाई गडबडीत नोंदी ओढण्याचं काम झाल्याचेही बोलले जात आहे। मात्र अंतिम अंमलबजावणीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने आता न्याय कुठे मागायचा असा सवाल संबंधित शेतकरी व ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकरणाची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला देण्यात आल्याचे सांगितले जाते। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का, तसेच जबाबदार तलाट्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ग्रामस्थांनी तलाट्यांच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे। या प्रकारामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा उच्च न्यायालयीन पातळीवर दाद मागण्याचा इशारा काही नागरिकांनी दिला आहे। प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।